तर धन्यवाद. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन येतोय विजय चव्हाण. पहिला चेंडू विशाल याच्यासाठी पूल केलाय, पूल होतोय सक्सेसफुल. पहिल्या चेंडूवरती चढवलाय हल्ला, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, येतोय षटकार. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉल पूल केला आणि पूल झाला सक्सेसफुल. पहिल्या चेंडूवरती एक मोठा ब्लास्ट या ठिकाणी विशाल याच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत विशाल यांनी, परंतु कमबॅक अतिशय सुंदर करतील विजय. या चेंडूवरती चांगला कमबॅक. एक अनुभवी गोलंदाज आहेत विजय. पहिल्या चेंडूवरती शॉर्ट बॉलवरती षटकार आल्यानंतर हा चेंडू अतिशय योग्य टप्प्यावरती हाताळला. अनेक मोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवलेत आणि तशीच या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल विजय यांना. विजय निघाले तर राईट आर्म द विकेट. हा देखील अतिशय सुंदर चेंडू. यस, इट इज आउट. अनुभव, एक्सपिरियन्स याला म्हणतात क्रिकेटचा अनुभव मित्रांनो. थोडासा या ठिकाणी बॅट्समन आपल्या लाईनच्या पॉपिंग क्रीजच्या बाहेर होता. विजय यांनी पाहिलं आणि लगेच चेंडू फेकून दिला स्टँडच्या वरती आणि एक मोठी विकेट प्राप्त केली विशालच्या स्वरूपामध्ये. विशालने पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार खेचला. तदनंतर विजय यांनी आपलं स्किल दाखवलं, आपली नजाकत दाखवली, आपला अनुभव दाखवला आणि यानंतरच्या 2 चेंडूमध्ये थांबवलं आणि त्याला बाद देखील केलं. म्हणजेच 3 चेंडूवरती 6 धावा. आता नवीन बॅट्समन जातोय रोहित. जर्सी नंबर 17 AB डिव्हिलियर्स यांची आठवण करून देतो. मैदानाच्या सर्वच बाजूंना खेळणारा हा खेळाडू AB डिव्हिलियर्स यांची आठवण करून देणारा जर्सी नंबर 17 रोहितच्या स्वरूपामध्ये आज खेळतोय. शॉर्ट बॉल थोडासा बेट करून मोठा शॉट सजवायचा होता, परंतु चेंडू स्किट झाला, त्यामुळे चेंडू अपेक्षेपेक्षा अगोदर बॅट वरती आला, त्यामुळे या चेंडूवरती मोठा शॉट खेळू शकला नाही रोहित. रोहित याला नक्कीच सूर गवसलेला नाहीये आजच्या सत्रामध्ये. थोडासा विचार करावा लागेल रोहित याला. आणि दुसरा देखील डावखुरा फलंदाज आहे, त्याचं नाव आहे अविनाश. 2 डावखुऱ्या फलंदाजांची बॅटिंग पाहतोय आपण आणि त्यांच्या समोर एक लिजेंड खेळाडू, अनुभवी खेळाडू विजय चव्हाण. अतिशय सुंदर गोलंदाजी, आउटसाइड द स्टंप, जास्त बाहेर गेलेले चेंडू. पंचांनी हा बॉल वाईट बॉल घोषित केला. जास्त बाहेर गेलेले चेंडू होता, त्यामुळे पंचांनी हा बॉल वाईट घोषित केला. परंतु चांगला माइंडसेट असेल, कारण डावखुऱ्या फलंदाजांना या ठिकाणी वाईड लाईन गोलंदाजी जर केली तर नक्कीच तुम्ही मोठे शॉट त्यांना खेळता येत नाहीत आणि त्याच माइंडसेटने गोलंदाजी करतायत विजय चव्हाण. विजय निघाले, फुल टॉस चेंडू, नो बॉल, नो +1. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. चेंडू हातामध्ये निसटला आणि या ठिकाणी त्याचा फायदा झाला टीम भरेवाडी या टीमला. शेवटचे काही चेंडू बाकी असतील. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. विजय निघालेत आपल्या रनवेवरती. राईट द विकेट मारा करतील. एक मोठा शॉट सजवायचा होता. अतिशय सुंदर फिल्डिंग ऋषियाची. कौतुक करावं तेवढं थोडं असेल ऋषियाचं. ऋषी सुरेश माटेकर यांचा चिरंजीव ऋषी आज मैदानामध्ये क्रिकेटचे धडे रंगवतोय. आपल्या वडिलांच्या पाऊलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि जसं क्रिकेट खेळेल तसं या ठिकाणी त्याचं प्रदर्शन अतिशय सुंदर होतोय आणि त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आमच्याकडून. हा देखील मोठा स्ट्रोक त्या ठिकाणी फिल्डर आहे, झेलवतोय का पाहूया. चांगला प्रयत्न असेल विजय यांचा. अतिशय सुंदर प्रयत्न केला विजय यांनी. तर पहिल्या ओव्हरची समाप्ती होते आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती
13च्या घरामध्ये. तर दुसरं षटक कोण घेऊन येणार? दुसरं षटक घेऊन येते अजिंक्य. एक शांत संयमी खेळाडू म्हणून त्यांना मी नेहमीच ओळखतो. जर्सी नंबर 7 असलेला अजिंक्य. आज कशी गोलंदाजी करतो पाहूया. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचं नक्कीच उंडाळे ग्रामीण मध्ये खूप मोठं नाव असलेला अजिंक्य. पहिला चेंडू अतिशय सुंदर टप्प्यावरती खोलवर टप्पा या ठिकाणी हाताळा अजिंक्य यांनी. या चेंडू मध्ये 2 धावा ऍड झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक मोठा शॉट जरी आला नाही तरी या ठिकाणी सिंगल डबलनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पाडली जाते भरेवाडी टीमच्या मार्फत. अजिंक्य जाधव अजिंक्य निघालाय. अतिशय सुंदर स्ट्रोक पॉइंटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. या चेंडूवरती 1 रन शॉट. 1 रन शॉट या ठिकाणी. येस म्हणजेच एकच धाव या चेंडूवरती ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16च्या घरामध्ये. पुढचा चेंडू अजिंक्याचा. अजिंक्य निघालाय. राईट आर्म राऊंड विकेट. सुंदर चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. पडल्यानंतर स्किट झाला आणि चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय चेंडू कसा निघून गेला तो. एक परफ्यूम बॉल नाकापासून चेंडू निघून गेला. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क पाहतोय आपण GTC लाईव्हच्या माध्यमातून. हिम्मत अतिशय चांगलं आपण टेक्निकली वर्क पाहतोय त्यांचं. दरम्यान अतिशय सुंदर चेंडू बॅकफुट वरती जाऊन एक मोठा स्ट्रोक सजवायचा होता परंतु बॅटची स्टिकर वरती चेंडू लागून योगेशच्या हातामध्ये गेला. ओमकार आणि बॅटिंग साठी आपण आता आतमध्ये जाताना पाहतोय तो ओमकार याला. चला मॅच स्पीडअप घ्या आणि यानंतर सर्व संघांना विनंती असेल की आपण कृपया सर्व मॅचेस आपण थोडस स्पीडअप घ्यायचे आहेत. दरम्यान सुंदर स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता परंतु त्याला या ठिकाणी भेदून एक सुंदर क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह पाहिला ओमकार याच्या बॅट मधून. 1 बाउन्स. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. येतोय चौकार. एक क्रॅकिंग चौकार पाहिला बॅट्समन ओमकार याच्या मार्फत. थोडासा रूम होता आणि बॅकफुट वरती गेला. बॉलच्या लाईन ओळखली अगेन्स्ट द स्पिन. हा चेंडू या ठिकाणी खेळला ओमकार. शेवटपर्यंत झुंज देतो ओमकार. पुढचा चेंडू घेऊन निघाला अजिंक्य. हा देखील सुंदर स्ट्रोक. चेंडू जातो तो एक्स्ट्रा कव्हरला. 1 हँडेड कॅच. कॅच ऑफ द डे. आजच्या सत्रातील अतिशय सुंदर झेल कॅरी केला. आपण नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये ही कॅच. येस त्या ठिकाणी थोडासा झाड असल्यामुळे त्या ठिकाणी आपण तो झेल रिप्ले पाहू शकत नाही तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. परंतु अतिशय सुंदर झेल कॅरी केला त्या खेळाडूने. कौतुक असेल त्या खेळाडूचं. आणि या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. 21 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स सवारी या टीमला. परंतु
स्कोर अतिशय चांगला आहे, फायटिंग स्कोर उभारलाय टीम भरेवाडीने. हा जर चेंडू थोडासा फिल्डरच्या बाजूला असता तर नक्कीच षटकार प्राप्त झाला असता. परंतु क्रिकेट हा जरतरचा खेळ नाहीये मित्रांनो. आपण प्रेझेंट मध्ये काय खेळतो हे खूप महत्त्वपूर्ण असतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेटचं भाकीत मित्रांनो करणारा आजपर्यंत कोणी जन्माला आलेलं नाहीये आणि जन्माला येणार देखील नाहीये. त्याचमुळे दिवस क्रिकेट हा खेळ मित्रांनो अधिक पॉप्युलर होताना पाहतोय. अनेक तरुणांच्या हृदयावरती राज करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. त्याचमुळे अनेक खेळाडू या क्रिकेट खेळाचे दिवाने झालेले आपण पाहतोय. आणि त्याचमुळे आपण या मुंबईमध्ये आज पश्चिम महाराष्ट्रातले सर्व खेळाडू एकत्र आलेले आहोत. हा विजय क्रिकेटचा, हा विजय कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हा विजय आहे मित्रांनो, जय हनुमान स्पोर्ट्स शिबेवाडी या टीमचा. तर धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचच्या दिशेने. स्ट्राईकला असेल तो ओमकार आणि नॉन स्ट्राईकला आहे तो दीपक. आणि पहिले षटक घेऊन येईल, एक महत्वपूर्ण षटक असेल लखन. पाहूया लखन कशी गोलंदाजी करतोय. एक महत्वपूर्ण मॅच, या मॅच मध्ये जिंकेल तो नक्कीच सेमी फायनल मध्ये दिमागात धडक मारेल. महत्वपूर्ण मॅच असेल दोन्ही टीम साठी. पहिला चेंडू घेऊन निघतोय लखन. अतिशय सुंदर चेंडू, विकेट किपर कडून होते चूक आणि एक डॉट बॉल होता परंतु खराब यष्टीरक्षण, त्यामुळे या चेंडूवरती एक धाव मिळेल डीच्या स्वरूपामध्ये. बॅटला लागलाय, यस, म्हणजेच तरी पण एकच धाव मिळेल. दरम्यान सुंदर स्ट्रोक, थोडासा जागा बनवली आणि चेंडू फेकून दिला. लॉंग ऑफ बाउंड्री रिजनच्या बाहेर येतोय षटकार. वेगाचा वापर केला, थोडासा चेंडू ओव्हर पिच होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला. डाऊन द ग्राउंड चेंडू फेकून दिला. त्या ठिकाणी लॉंग ऑफ बाउंड्री रिजनच्या बाहेर अतिशय सुंदर षटकार. एक टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय, लेदर स्ट्रोक पाहिला आपण ओमकार याच्या बॅट मधून. लखन निघालाय, लखनला कमबॅक करावं लागेल परंतु खराब लाईन लेंथ. थोडंसं प्रेशर पाहतोय आपण लखनवरती. षटकार आल्यानंतर थोडासा लाईन भटकला लखन. या संपूर्ण आजच्या सत्रामध्ये लखन यांनी प्रभावित केलं होतं, इम्प्रेस केलं होतं, परंतु महत्वपूर्ण मॅच मध्ये चांगल्या माइंडसेटने उतरणं गरजेचं होतं लखन याला. षटकार आल्यानंतर थोडासा दबाव या यंगस्टर खेळाडूच्या वरती पाहतोय. दरम्यान सुंदर चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया झेल होतोय का. चांगला प्रयत्न केलाय लखन यांनी. शेवटपर्यंत हे खेळाडू मित्रांनो झुंजतायत. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तसंच या ठिकाणी अजूनपर्यंत या ठिकाणी प्रयत्न करतायत भरेवाडीचे खेळाडू. आता स्ट्राईकला आहे तो दीपक उर्फ बुमरा नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. खोलवडप्याचा चेंडू, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु जास्त या ठिकाणी तो खाली चेंडू असल्यामुळे उंची पकडू शकला नाही. परंतु आपल्या सहकार्याला या ठिकाणी स्ट्राईक वरती आणले दीपक यांनी आपलं काम केलंय. ओमकार जो अतिशय सुंदर बॅटिंग सकाळपासून करतोय त्याला या ठिकाणी स्ट्राईक वरती नेण्याचं काम केलंय दीपक यांनी. लखन निघालाय, राईट मोर द विकेट, शॉर्ट बॉल. एक मोठा स्ट्रोक सजवायचा होता, त्या ठिकाणी फिल्डर आहे. पाहूया काय होत आहे. यस, चांगला प्रयत्न, अतिशय सुंदर प्रयत्न. काय होत आहे मित्रांनो, मैदानामध्ये पडतायत झडतायत परंतु क्रिकेटसाठी या ठिकाणी हे सर्व खेळाडू लढतायत. मॅच जिंकण्यासाठी हे सर्व खेळाडू मित्रांनो लढतायत. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील पहिल्या ओव्हर मधील. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर स्ट्रोक. फिल्डर आहे त्या ठिकाणी, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा प्रयत्न चाललाय.
आणि दुसरी धाव देखील आरामात कंप्लीट होत आहे. दरम्यान पावसाचं आगमन होत आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये पावसाचं आगमन होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती 14 धावा. पहा आपण या ठिकाणी रबर क्रिकेटचा थरार पाहतोय. टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय GTC लाईव्हच्या माध्यमातून कसे खेळाडू या ठिकाणी प्रयत्न करतायत. 100% एफर्ट्स देत आहेत. तो खेळाडू या ठिकाणी स्किट झाला, तर नंतर विशाल देखील स्किट झाला. म्हणजे अतिशय चांगलं कॅमेरा वर्क आणि अतिशय बारकाईने या ठिकाणी स्पर्धा कव्हर केली जाते GTC लाईव्हच्या माध्यमातून. हा रबर क्रिकेटचा थरार पाहतोय आपण. पुढचा चेंडू घेऊन येईल. रोहित स्ट्राईक वरती असेल, तो दीपक एक मोठा स्ट्रोक सजवायचा होता, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेला गोशंगी क्षेत्रामध्ये. एक धाव या चेंडूवरती ऍड होते. पाच चेंडू मध्ये पाच चेंडू बाकी असतील. आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. दीपक याला हेलिकॉप्टर शॉट सजवायचा होता, त्या ठिकाणी फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न स्किट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. आणि मुसळधार पावसाचं आगमन झालंय आणि या मुसळधार पावसामध्ये आज कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान चषकचा हात थरार पाहतोय. 4 धावांची आवश्यकता आणि या मुसळधार पावसामध्ये देखील पंचांची भूमिका पार पाडत असताना हे पंच पाहतो मित्रांनो. दरम्यान सामना MSD स्टाईल संपवलाय. बुमरा उर्फ दीपक याने ठोकलाय षटकार. झालेल्या मॅच मध्ये श्री सद्गुरू बाबा महाराज वॉरियर्स हा संघ विजय होत आहे आणि पुढील फेरीमध्ये नक्कीच